दिव्यांग कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नांदेड SR ट्रस्ट मध्य प्रदेश व ALIMKO मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व तात्काळ वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा दिव्यांग पुनर्वसन सामान्य रुग्णालय नांदेड येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या शिबिराचा समारोप करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, शिक्षणाधिकारी माधव सलगर, जिल्हा शल्यचिकित्सक संजय पेरके, दिव्यांग कल्याण सक्षमीकरण विभागाचे आयुक्त अवधूत गंजेवार उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यात दिनांक 23 जून ते 8 जुलै दरम्यान चाललेल्या या शिबिराचा 2,500हूनही अधिक दिव्यांगांनी लाभ घेतला असल्याची माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त अवधूत गंजेवार यांनी दिली। SR ट्रस्ट आणि अलिम्को यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा प्रशासनासोबत आपण गेल्या काही दिवसांमधून नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या हेडक्वार्टरला कॅम्प घेतलाय। याच्यामध्ये जे आपल्याकडे दिव्यांग आहे आणि त्यांना वेगळ्या प्रकारचे मोबिलिटीचे इश्यू आहे किंवा डिसेबिलिटीचे इश्यू आहे, तर अशा सगळ्या दिव्यांगांचा जागेवर नोंदणी करून त्यांची तपासणी करून आणि त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना जे इक्विपमेंट्स आहेत ते जागेवर उपलब्ध करून देण्याचा कॅम्प आहे। आणि आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त जे दिव्यांग आहेत त्यांना आपण हा लाभ दिलेला आहे। त्याची खासियत अशी आहे की जे जयपूर फूड जे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा हे जे उपकरण आहे ते जागेवर तयार तर होत आहेत, परंतु खूप याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे आणि एक फार कस्टमाइज पद्धतीने ते इमिडिएटली त्यांना अवेलेबल करून दिले जात आहेत। तर हे मला वाटतं फार वैशिष्ट्य आहे या कॅम्पचं। आणि त्यांनी जे गेल्या काही दिवसापासून मेहनत घेतली त्यांना मी जिल्हा प्रशासनाकडून त्यांचं फार आभार व्यक्त करतो। फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी हे जे कॅम्पमध्ये त्यांचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत, म्हणजे काही ठिकाणी UDIDचे विषय असतील किंवा नव्याने कॅम्प घेण्याचं आपल्याला गरज भासू शकते, त्यासोबत अलिम्को सोबत आपला होऊ घातलेला कॅम्प आहे त्याच्यामध्ये परत आपल्याला टाईप करता येईल, अशा अनेक याच्यावर आमची चर्चा पण झालेली आहे। परत एकदा मी सर्व जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, समाज कल्याणचे जे दिव्यांग कल्याण अधिकारी आहे आणि विशेषतः आपल्या दिव्यांगांच्या संघटना यांनी पण याचा खूप प्रचार प्रसार केला, हा मेसेज सगळ्यांना दिला, जेणेकरून जी आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे तो फार चांगला आहे आणि भविष्यात पण अशा पद्धतीचं सहकार्य आम्हाला आपल्याकडून राहील याची मी आपल्याला म्हणजे विनंती करतो। आणि माझे 2 शब्द संपवतो, कारण आपला जो कॅम्प आहे तो प्रचंड प्रतिसाद आहे। कुठल्याही औपचारिकतेमुळे तो त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ नये हीच माझी इच्छा आहे। आपल्या सगळ्या कार्याला शुभेच्छा। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। मी अवधूत गंजेवार, सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण विभाग। या ठिकाणी आपल्या नांदेडमध्ये दिनांक 23 जून 26 पासून ते आज 8 जुलैपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये SR ट्रस्ट आणि अलिम्को यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले सर, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील सर व प्रशासनातील इतर अधिकारी यांच्या मदतीने आपण या ठिकाणी अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे 5 साहित्य वाटपाचे शिबिर आपण तालुकानिहाय आयोजित केला होता। ह्या शिबिराचा समारोप आज नांदेड तालुक्यात आज येथे DDRC कार्यालयात होत आहे। यामध्ये लाभार्थी जे आहेत दिव्यांग नागरिकांचा भरपूर प्रतिसाद आहेत, ज्यांना आर्टिफिशियल लिम्स आणि कॅलिपर्सची आवश्यकता आहे, असे भरपूर पेशंट आपल्या इथं आलेले आहेत आणि त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे। यामध्ये दिव्यांग संघटनेने आमची प्रशासनाची फार मदत केलेली आहे, त्यांच्या माध्यमातून आणि सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या माध्यमातून हा मेसेज गाव पातळीपर्यंत पोहोचण्यात यांची आम्हाला मदत झालेली आहे आणि हा कॅम्प चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यात आलेला आहे। किती लोकांनी लाभ घेतला सर? साधारणतः 16 तालुके 23 जून पासून जो सुरू झाला आहे कॅम्प तो आजपर्यंतचा कालपर्यंतचा आकडा साधारणतः एक 2000चा आकडा आहे। आज प्लस त्याच्या आज जो आहे आजचा आकडा वेगळा आहे, म्हणजे 2 ते 2,500 ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाही, ज्यांना कॅलिपर्सची आवश्यकता आहे, असे आपले जे दिव्यांग बंधू आहेत तर त्यांना ह्याचा लाभ देण्यात आलेला आहे।